नमस्कार. सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे प्राध्यापक श्री म माटे लिखित भावनांचे पाझर या कथासंग्रहातली कथा झुकानेवाला नागू अण्णा. तर सादर आहे कथा झुकानेवाला नागू अण्णा. नागू अण्णा अगदी बालबोध गृहस्थ होते. कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, कोणाला उपद्रव नाही, कोणाशी भांडण नाही, असे आपले साधेभोळे गृहस्थ ते होते. कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा त्यांनी कधी पाय दिला नाही. कुणाच्या सुतळीच्या तोड्याला सुद्धा ते कधी शिवले नाहीत. फार काय सांगावं, त्यांनी पोटाला सुद्धा कधी मिळवलं नाही. असे भारी अश्राप गृहस्थ नागू अण्णा होते. नागू अण्णा पुढे कसे निवडतील हे ठरायच्या आधीच वडिलांनी त्यांना चतुर्भुज केलं होतं. याला नागू अण्णा तरी काय करणार. सुदैवानं थोरले काका जिवंत होते. ते चांगले भक्कम पेन्सलदार होते. त्यांचंही कोणी उरलं नव्हतं. म्हणून त्यांचं पेन्सल आणि नागू अण्णा व त्यांच्या सौभाग्यवती यांचे श्रम असे मिळून नागू अण्णांचा संसार दमादमानं चाललेला होता. पण एखाद्या वेळी कुसाताई त्यांना म्हणत, काका मामंजी आहेत तोपर्यंत आपलं कसं ना कसं चालेल, पण त्यांचंही आता वय झालंय, आपल्याला काही करायला नको का. खरी गोष्ट. म्हणून नागू अण्णा तेवढ्यापुरतं संभाषण संपवीत आणि काकांची हाक आल्याचा बहाणा करून निघून जात. असं कितीतरी दिवस चाललेलं होतं. शेजारणी कुसाताईंना म्हणत, तुमची माणसं फार सालच बरं, डोळ्यात घातली तरी खुपायची नाहीत. तुम्ही म्हणता ते खरं, कुसाताई उत्तर देत, पण नुसत्या सालसपणानं तुम्हीच सांगा प्रपंच कधी चाललाय का. काका मामंजी आज आहेत तर उद्या नाहीत. ते पिकलं पान झालेलं. आपल्या पदरी 2 पोरं बाळ, पुढं आमचं व्हायचं कसं. पण हे आपले गप्प बसतात आणि बाहेर पडलेच तर ते प्राणाचार्य का कोणसेसे आहेत ना, त्यांच्या ओसरीवर जाऊन बसतात. प्राणाचार्य वैशंपायन हे एक मोठे नामांकित वैद्यराज होते. ज्या त्या रोग्याच्या तोंडी त्यांचं नाव ऐकू येई. बांध्यानं ठेंगणे, ठुसके, गोरेपान, बोलायला मोठे मिठ्ठास आणि पायापासून डोईपर्यंत केव्हाही बघा आत्ताच स्नान केल्यासारखे स्वच्छ असायचे. सुरतही नेहमी खुशीत असायची. ते रोग्यावर कधी खेकसले नाहीत किंवा बिलासाठी त्यांनी कधी तगादा केला नाही. ते आपल्या जवळच्या मित्रांना एखाद्या वेळी सांगत, पारिजातकाचं झाड हलवावं म्हणजे फुलं पडतात ना, तसा हा आयुर्वेद हलवला की रोज रुपयांचा पाऊस पडतो. प्राणाचार्य मोठे स्नान संध्याशील आणि त्यांच्या मुखात नामदेव तुकारामांपासून तो मीराबाई तुळशीदासापर्यंत सगळ्यांची शेलकी वचनं अक्षयी खेळत असत. कोणी कोणत्याही जातीचा रोगी येवो, स्त्री असो पुरुष असो, प्राणाचार्यांच्या गोड वाणीनंच त्याचा निम्मा रोग बरा व्हायचा. प्राणाचार्यांची सर्वांवर कृपादृष्टी. या दृष्टीतच आपले नागू अण्णाही त्यांच्या स्नेहाचं ऊन खात बसत. प्राणाचार्य नाडी बघत, चाचपून पाहत, कुपीतल्या गोळ्या देत आणि गाईचं धारोष्ण दूध सकाळी पावशेर पावशेर पीत जा असं रोग्यांना सांगत. महाराज अशक्तता भारी वाटते असं कोणी म्हणालं म्हणजे कुरवाळणारा आवाज काढून ते म्हणत, दुखणं आलंय, अशक्तता वाटायचीच, हळूहळू बरे व्हाल. असं करा, रोज सकाळी लिंबा एवढा कोहाळे पाक खात जा. एका सकाळी येणाऱ्या 5-50 रोग्यांपैकी निम्म्यांना तरी प्राणाचार्य कोहाळे पाकाची शिफारस करत आणि आपले नागू अण्णा कोहाळे पाकाचं नाव निघताच मोठ्या आश्चर्यानं प्राणाचार्यांकडे व रोग्याकडे आलटून पालटून पाहत. त्यांना वाटे कोहाळे पाक म्हणजे अमृतवल्लीच असली पाहिजे. प्राणाचार्य औषधं फक्त देत, पण कोहाळे पाक रोग्यांना अर्थातच बाजारात घ्यावा लागे. 10 वाजण्याच्या सुमाराला प्राणाचार्य शहरातल्या आपल्या दुसऱ्या दवाखान्याकडे जात आणि नागू अण्णा देवपूजेची वेळ झाली म्हणून घरी जात. पण घरी जाताना त्यांच्या डोक्यात कोहाळे पाकाचा विषय सारखा भिरभिरत असे. पूजेला बसले म्हणजे मंत्रहीनम क्रियाहीनम अशीच तऱ्हा असायची. त्यांना काही येत नसे. खोड उगाळायचं, देव धुवायचे, वस्त्रानं पुसायचे, हा सारा प्रकार केवळ यांत्रिक पद्धतीनं चालू राही. आणि कुसाताई चूलखंडात गुंतलेल्या असल्या म्हणजे त्यांच्याशी यांच्या गुलगुल गोष्टी चालत. आज प्राणाचार्यांच्याकडे हातमोडका रोगी आला होता, काल क्षयरोगी आला होता, परवा पांथरी झालेला आला होता. अशा हकीकती सांगता सांगता ते कुसाताईंना एक गोष्ट आवर्जून सांगत की प्राणाचार्य ज्याला त्याला कोहाळे पाक खायला सांगतात.
नागू अण्णांच्या तोंडात आणि कुसाताईंच्या कानात अशा रीतीनं कोहाळे पाक अगदी भरून राहिला होता. नागू अण्णांच्या मानानं कुसाताईंच्या मनाची हालचाल जरा जास्त होत असे. चालला दिवस खरा एवढाच नागू अण्णांचा हिशेब असे. पण कुसाताईंना पुढे कसं होईल ही चिंता अहर्निश खात असे. हे स्वतः काही करत नाहीत तर आपण काहीतरी करायला काय हरकत आहे असा विचार त्यांच्या मनात कितीदा तरी येऊन जाईल. पण जुन्या तऱ्हेच्या बायका माणसांना स्वयंपाक करण्याशिवाय आणि दळण कांडण्याशिवाय दुसरं काय करता येणार. त्यामुळे मनाची तयारी असून सुद्धा कुसाताई कुचंबल्यासारख्या झाल्या होत्या. पण आता काहीतरी केलंच पाहिजे हा कुसुमताईंचा विचार प्रबळ बनायला आणि नागू अण्णांच्या बथ्थड मनाला जागृती आणायला एक कारण झालं. थोरले काका पिकलं पान झाले होते. त्यांची प्रकृती ढासळलेली होती. होता होता एके दिवशी त्यांनी राम म्हटलं आणि नागू अण्णांचा प्रपंच एकदम उघडा पडला. प्रसंगानं माणसं शहाणी होतात. नागू अण्णा आणि कुसाताई यांना शहाणं होणं आता भागच होतं. पहिला कोहाळा जेव्हा वड्यांचं रूप पावला तेव्हा 10-5 वड्या डब्यात घेऊन नागू अण्णा प्राणाचार्यांच्या घरी गेले. आपण काहीतरी विशेष केलं आहे अशा जाणीवेनं त्यांनी झाकण उघडून तो डबा त्यांच्यापुढे ठेवला. आपण रोज म्हणता कोहाळे पाक तेव्हा म्हटलं आपल्याला साधतो का ते पाहावं. वा 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 असं प्रोत्साहन देत प्राणाचार्यांनी वडीचा तुकडा तोंडात टाकला आणि नागू शाबासकी देत ते म्हणाले, फार छान फार छान. असं आता काहीतरी करायलाच हवं. अहो काका आता आटोपले. तेच की असं म्हणून नागू गप्प बसले. पण प्राणाचार्यांनी त्यांचं मनोगत ओळखलं. ते म्हणाले, रोग्यांना आता आम्ही तुमच्याच वड्यांची शिफारस करू. सांगितलं म्हणून रोगी कुठला तरी पाक घेऊन खातात. आता तुम्ही बनवलेला हा स्वच्छ अस्सल पाक खा म्हणून सांगायला मला बरंच वाटेल. डोळे काहीसे किलकिले आणि ओले करून नागू अण्णांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली आणि उरलेल्या पाकाच्या वड्या त्यांनी घरात नेऊन दिल्या. प्राणाचार्यांची शिफारस आणि कुसाताईंचं कसब यावर या नवरा बायकोच्या हातात पैसा बरा खुळखुळू लागला आणि दुपारच्या वेळी 5-5 तास श्रम करण्याची हौस कुसाताईंच्या ठिकाणी उत्पन्न झाली. जेवायला घालून 3 पोरं शाळेत पिटाळून दिली, पारठ्याला खेळायला 2 भिंगऱ्या दिल्या आणि तान्ह पाळण्यात दामटलं म्हणजे मग कुसाताईंच्या कामाचा झपाटा काही विचारू नका. मुलं शाळेतून परत येईपर्यंत त्या अगदी घामाघूम व्हायच्या. पण या घामातून पैसा निघतो हे दिसत असल्यामुळे हे श्रम त्या मोठ्या खुशीनं करीत. कलई केलेली पाकाची पातेली कुसाताई भरभर उचलीत आणि शेजारी त्यांच्या हाताखाली नागू अण्णा अडलीचं काम करीत. हे करा ते करा असं नवऱ्याला कसं सांगावं याचं सुद्धा भान कुसाताईंना राहत नसे. कारण काहीतरी काम चालू होतं आणि त्यातून पैसा निघू लागला होता. अर्थात निष्क्रियतेतल्या चालीरीती बाजूला पडून उपयोग कुणाचा जास्त याचा निकाल लागत होता आणि याच्या जाणीवेनं कुसाताई काहीशा अंमलदारी आवाजानं निदान कामात असताना तरी नागू अण्णांशी बोलत असत. बापडे नागू अण्णा धोतर वर खोचून बायकोचे सुटत असलेले हुकूम अंमलात आणण्यासाठी सारखी नाचनाच करीत असत आणि अशा रीतीने कोहाळे पाकाचा रोजचा लगदा तयार होऊन परातीत पडत असे. थोरल्या काकांची अडगळ आता नाहीशी झाली होती. मागली माडी रिकामी झाली होती. कोणी जाऊन पाहिलं असतं तर शिंक्यावर ठेवलेले लहान मोठे कोहाळे त्यांना तिथं दिसले असते. हे भस्म लावलेले गोसावी शिंक्यावर खुशाल बसून राहत, पण त्यातला प्रत्येक जण 4-2 दिवसात कुसाताईच्या थंडीलावर बळी जात असे. मधून मधून दुपारच्या वेळी नागू अण्णा मंडईत जात आणि कोहाळ्यांची झोळी खांद्याला अडकवून परत येत. हे कोहाळे कापणं, त्यांची सालं काढणं आणि ते चिरणं एवढी कामं नागू अण्णांची आणि तेथून पुढला अकलेचा भाग कुसाताईंचा असा हा नवरा बायकोचा श्रमविभाग असे. परातीत लगदा ओतला म्हणजे तो निवला आहे असं पाहून वड्या थापण्याचं मनोरंजक काम नागू अण्णा केव्हा तरी करायला पाहत. माणसांच्या मनात बारीक बारीक मत्सर फार वावरत असतात. अगदी जवळच्या नात्यात सुद्धा ते दिसून येतात. त्यातल्या त्यात चांगलं काम आपल्याकडे यावं असं सर्वच माणसांना वाटतं. आपण
लहान मुलं म्हणजे फार निरागस असं समजतो, पण ते खरं नाही. इतक्या लहानपणी सुद्धा त्यातल्या त्यात चांगलं काम आपण करावं आणि बाकीची नीरस कामं धाकट्या भावंडांना द्यावी, एवढं कृत्रिम मुलांच्यात सुद्धा नेहमी दिसून येतं. एकाच परडीत तोडून आणलेली नाना प्रकारची फुलं निरनिराळी काढायची असतील, तर थोरला भाऊ धाकट्यांना चमकावून सांगतो, "बाबू, तू जाईची फुलं बाजूला काढ. यमे, तू ही कर्दळीची काढ." आणि आपण मात्र गुलाबाची फुलं निवडण्याचं काम हाती ठेवतो. यातून लहान मुलाची अनेक भांडणं होतात. भुईवरचं धान्य गोळा करून ते जर मापानं भांड्यात भरायचं असेल, तर गोळा करण्याचं नीरस काम धाकट्या भावाकडे सोपवून मापानं भांड्यात भरण्याचं, त्यातल्या त्यात शौर्याचं काम मोठा भाऊ आपल्याकडे ठेवतो. ही सूक्ष्म मत्सराची वृत्ती वयानं मोठे झालेल्या माणसांच्यात सुद्धा वावरताना दिसून येते. थापलेल्या लगद्याच्या वड्या पाडण्या इतपत अक्कल नागूअण्णांना खचित होती, पण करत आणलेल्या कामाचा शेलका हप्ता नवऱ्याच्या हाती जाऊ द्यायला कुसाताई मनाने तयार नसत. त्या खसकन त्यांना म्हणत, "थांबा हो, तुम्हाला नाही ते जमायचं." विडुळलं तोंड करून नागूअण्णा बाजूला सरकत. कर्तेपणाचा महिमा असाच असतो. प्राणाचार्यांच्या बैठकीवर नागूअण्णा आता थोड्या प्रतिष्ठेनं बसू लागले. आपण कोणीतरी कर्तबगार गृहस्थ आहो आणि प्राणाचार्यांच्या वैद्यक्रियेचा एक अवयव आहो, अशा फुशारकीनं ते रोग्यांच्याकडे पाहू लागले. कोहाळे फाकाची शिफारस दुखणाईतांना करताना प्राणाचार्य नागूअण्णांच्याकडे हात करीत. अर्थातच त्यांची ही मनातली फुशारकी अधिकच गाढ बने आणि रोग्यांनी चौकशी केली म्हणजे पाकाच्या वड्यांचा पत्ता वगैरे कोणता हे सांगतानाही काहीतरी संपादित असलेल्या माणसाची संतोषाची वृत्ती त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली दिसे. नागूअण्णांनी आता आपल्या दारावरच पाठी लावली आणि त्यातल्या त्यात मोठ्या मुलांना सुद्धा पुढे बांधणं, डबे भरणं अशा कामात ते राबवू लागले. एकंदरीनं थोरले काका गेले तरी आता आपला चांगला जम बसेल, अशा समजुतीनं अण्णा व ताई दोघेही खुशीत होती. हातात रोज रोकड येत होती आणि कोहाळ्यासाठी बाजारात जाताना हातात रोकड असल्यामुळं काची लोकांतही नागूअण्णांना थोडीशी प्रतिष्ठा मिळाली होती. पण कुसाताई व नागूअण्णा हे खुशीत असले तरी आपल्याला पुरतं मिळत नाही, असं त्यांना हळूहळू वाटू लागलं. इतकी आदळआपट करावी, पोरंबाळं सुद्धा कामाला लावावी आणि प्रपंचाचं कसंबसं भागवता यावं, ही व्यापाराची पद्धती दोषास्पद आहे, असं त्यांना वाटू लागलं. पेठेतील व्यापारी लोक इतर अनेक जिनसांबरोबर कोहाळे पाकही विकीत. त्यामुळे यातलं नुकसान त्यात, त्यातलं नुकसान यात, असं केल्यानं त्यांचे धंदे किफायतशीर होतात. परंतु नागूअण्णा एकच पदार्थ विकीत असल्यानं व्हावी तेवढी किफायत होत नाही, असं त्यांना दिसू लागलं. एकदा पहाटेच्या वेळी मनात तोच विषय घोळत असल्यामुळे कुसाताई त्यांना म्हणाल्या, "कोहाळ्याला इतके, साखरेला इतके, बाकीच्या माल मसाल्याला इतके, सरपणाला इतके, मग आपल्याला काय राहतं ते पहा." नागू अण्णांच्या तोंडाची चव उठल्यापासून बिघडली आणि आपल्या व बायकोच्या मेहनतीतून पुरेसं काही निघत नाही, याची विवंचना त्यांच्या बत्थळ मनाला सुद्धा लागून राहिली. मंडईच्या पाठीमागे बांधलेल्या कट्ट्याच्या अगदी टोकाला बसलेल्या काही भाजीवाल्यांच्या आळीतून नागूअण्णा आता फिरताना दिसू लागले आणि काची लोकांकडील त्यांचा राबता थोडा थोडा कमी होऊ लागला. अज्ञानी व मूर्ख माणसांविषयी आपल्या कल्पना अगदी चुकीच्या असतात. आपल्याला वाटतं की इतर गोष्टी जशा त्यांना कळत नाहीत, तसा स्वार्थही त्यांना कळत नसेल. पण निरनिराळ्या मूर्खांची वर्तणूक तपासून पाहिली तर दिसून येईल की त्यांच्या मनाचा व्याप जरी अगदी थोडा असला तरी स्वार्थाची जपणूक त्यांना खचित समजते. बाकी सर्व ठिकाणी भोंगळपणा, पण स्वार्थाची बाब आली की छक्केपंजे करून वागावं, हे अगदी गैदी माणसांना सुद्धा कळतं. स्वसंरक्षणाचा हा शेवटचा इलाज सृष्टीकर्त्यानं त्यांच्या ठिकाणी ठेवलेला असावा. संध्याकाळच्या वेळी मंडईच्या या परिघावरून कसलं तरी मोटकुळं पाठीशी घेऊन दिवे लागणीनंतर नागूअण्णा आता घरी येऊ लागले. मोटकुळं खुंटीला अडकवावं आणि जेवण खाणं आटपून पोरांची निजानीज झाली म्हणजे ते मोटकुळं खाली काढावं आणि आतील चिजा बाहेर काढून कापायला सुरुवात करावी, असा प्रघात त्यांनी पाडला. आतापर्यंत दुपारच्या वेळी होत असलेली कामं आता रात्री होऊ लागली आणि पाक ओतून ठेवलेल्या परातीच्या वड्या पाडण्याचं काम तेवढं मुलांच्या देखत सकाळी होऊ लागलं.
कोहाळे पाक नागू घरून घ्यायचा हे गिरायकांना माहीत झालेलं होतं आणि प्राणाचार्यांची शिफारसही तशीच असे. आता मात्र नागू चांगले सावरले. कोहाळे पाक करणं आता स्वस्तात पडू लागलं. अण्णांना फक्त एक किमया सुचायला हवी होती. ती त्यांच्या मैंद मनाला वेळेलाच सुचली आणि जेव्हा त्यांनी ती कुसाताईंना सांगितली तेव्हा त्यांच्या स्त्री मनाला जरी थोडासा आचका बसला तरी थोडीशी गफलत केल्याबरोबर करामतीचं बिंग बाहेर न फुटता पैसा मात्र जास्त सुटतो हे पाहून त्यांनी आपल्या लुडबुडणाऱ्या मनाच्या थोबाडीत दिली आणि मग ते त्यांना हवा तसा सल्ला देऊ लागले. दगलबाजीत दोघांचं एकमत होऊ लागलं आणि मग नागू अण्णांना घरात जिकडे तिकडे स्वास्थ्य आणि समृद्धीही दिसू लागली. लबाडी सुद्धा विषासारखी पचनी पडावी लागते. बारक्या बारक्या नागिणीचं विष जिभेला टोचून घेण्याची सवय कोणी कोणी करतात. त्या दंशानं त्यांना सुंदर नशा प्राप्त होते असा प्रवाद आहे. तो खरा असो खोटा असो, पण लबाडीच्या दंशाची नशा प्रापंचिक समृद्धीच्या दृष्टीनं प्राप्त झाली म्हणजे मग सत्सद विवेक बुद्धीचा चोळामोळा सहज होऊ शकतो. नागू अण्णा आणि कुसाताई यांनी ही गोळी एकदा गिळून टाकून ढेकर दिली आणि मग त्यांच्या मनाला गुढातला कसलाही ताप होईनासा झाला. नागू अण्णा आपल्याकडे येईनासे झालेले पाहून काची लोक त्यांना एखाद्या वेळी भेटत आणि काय अण्णा माया लई पातळ केली असं म्हणून उत्तराची वाट पाहत. पण नागू अण्णा फार गडबडीत असल्यामुळे हॅ हॅ करून रामराम केल्याचा देखावा करत आणि पुढे सटकून जात. असं 2-3दा झाल्यावर काची लोक पुन्हा बोलेनासे झाले. या दुसऱ्या नैतिक शत्रूंना नामोहरम केल्यानंतर नागू अण्णांना म्युन्सिपाल्टीच्या झाडूवालीची सुद्धा समजूत करून ठेवावी लागली. दुध्यांची इतकी थोरली सालं कुठे टाकावयाची आणि ती निघतात हे कोणाला कसं दिसू द्यायचं नाही हा कपट विद्येतला आणखी यक्ष प्रश्न त्यांच्या पुढे उभा होता. पण लबाडीच्या अंगी प्रतिभा सुद्धा असते आणि भल्या प्रतिभेला सुद्धा लबाडीची बटीक म्हणून राबावं लागतं. नागू अण्णांनी झाडूवालीला विश्वासात घेतलं आणि रोज 4 पैशांचा तनखा चालू करून दुध्यांची सालं आणि त्यांच्या गाभ्यातल्या बियांचा मगज बिनभोभाट भरून नेण्याची तरतूद त्यांनी करून टाकली. अशा प्रकारे सगळी कुलूपबंदी करून कुष्मांड पाकाचा बडा कारखानाच नागू अण्णांनी चालू ठेवला. आता प्राणाचार्यांच्या बैठकीवर बसून एखाद्या वेळी ते त्या वैद्यराजांना सुद्धा सकाळच्या प्रहरी मौज म्हणून पाकाच्या वाड्या देऊ लागले आणि तो भोळा वैद्यराज वाहवा वाहवा म्हणून हा दुध्याचा रस्सा कुष्मांड पाक म्हणून गिळू लागला आणि त्यांचं गिऱ्हाईकही म्हणू लागलं की पाकानं खरोखरच शक्ती वाढू लागली आहे. मानवी रचनेच्या बोजड रुचीचा हा प्रत्यय आल्यानंतर नागू अण्णांचा व्यापार बिंदोक चालू लागला आणि त्यांनी वड्यांचा दरही थोडा बहुत कमी केला. नागू अण्णा आणि कुसाताई आता सुखानं संसार करीत आहेत. त्यांच्या मुलांच्या अंगावर चांगले कपडे दिसू लागलेत आणि नागू अण्णांनी जरी आपलं नेहमीचं भोळं ध्यान कायम ठेवलेलं असलं तरी कुसाताई प्रसंग विशेषही झकपक पातळ नेसून संध्याकाळच्या वेळी बागातून मिरवायला जाऊ लागले आहेत. लोक म्हणू लागले आहेत की आपल्या लोकांना धंदा साधत नाही असं आपण म्हणतो, पण नागू अण्णांचं उदाहरण पहा. सचोटीनं धंदा करून सुद्धा हा मनुष्य एके दिवशी घरावर सोन्याची कौलं घालील.